की जोपर्यंत आपण स्वप्न बघत नाही आणि त्या स्वप्नाप्रमाणे आपण आपले विचार बदलत नाही तोपर्यंत आपलं स्वप्न वास्तवात कधीच येत नाही. त्या स्वप्नासाठी लागणारे कष्ट मात्र जरूर आपल्याला करावं लागेल आणि कोकणवासियांना कष्ट करण्याचं सांगावं लागत नाही. आणि त्या तिसऱ्या सल्ल्यात माझं म्हणणं असं असेल की कोकणीपणा कधीही सोडू नका. तुम्ही हरू नका, तुम्ही धडपडा, तुम्हाला अपयश येईल. या परीक्षा फार सोप्या होत्या. पेपर 3 तासाचा असायचा, पोर्शन नक्की माहीत असायचा, प्रश्नावली दिलेली असायची, पर्याय दिलेले असायचे. तुम्ही ती परीक्षा दिली, ती परीक्षा पास झाला, आपल्या हातात त्या पास झाल्याचं एक सर्टिफिकेट आपल्या हातात मिळालं. आजपासून तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे. अशी परीक्षा, त्याला परीक्षेचा काळ नाही, ते प्रश्न ठरलेले नाहीये, त्याला कोणतं सिलेबस नाहीये आणि कुठले पर्याय जे आहेत ते खूप गोंधळ टाकणार.